इंडियन ओव्हरसीज बँक या बँकेमध्ये भरती निघालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग म्हणजे भारत सरकारची बँक ही सरकारी बँक आहे आणि पद आहे, ज्या पदासाठी भरती निघालेली ते पद आहे रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स. लोकल बँक ऑफिसर म्हणजे स्थानिक बँक अधिकारी ह्या पदासाठी भरती असणार आहे. यासाठी इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द रिक्रुटमेंट अगेन्स्ट 400 वॅकन्सी. 400 पदासाठी भरती असणार आहे. लोकल बँक ऑफिसर्स ह्या पदासाठी भरती असणार आहे. ऑनलाईनच अर्ज करायचा तुम्हाला. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे 12 मे पासून आणि शेवटची तारीख आहे 31 मे पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. डिटेल्स ऑफ वॅकन्सी. राज्यानुसार ह्या पदासाठी किती जागा आहे, आपला महाराष्ट्र राज्यासाठी ह्या पदाच्या एकूण किती जागा आहे सविस्तर आपण बघणार आहोत. इथे डिटेल्स ऑफ वॅकन्सी इथे दिलेल्या आहे, आपण बघू शकतो. एकूण 400 जागा असणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यासाठी आपण बघितलं तर एकूण 45 जागा दिलेल्या आहेत इथे. आणि तुम्हाला या पदासाठी मॅन्डेटरी लँग्वेज म्हणजेच मराठी येणं खूप गरजेचं आहे. त्या 45 पैकी 7 जागा SC साठी आहे, 3 जागा ST साठी, OBC साठी 12, EWS साठी 5 आणि जनरल कॅटेगरीसाठी 18 असे 45 जागा ह्या पदासाठी असणार आहे. 45 जागेसाठी भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर हे जे पद आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता, एज लिमिट काय दिलेली आहे. तर हे जे पद आहे लोकल बँक ऑफिसर या पदासाठी मिनिमम एज असणार आहे 20 इयर्स आणि मॅक्झिमम 30 जनरल कॅटेगरीसाठी. आणि इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो. त्याचबरोबर इथे रिलॅक्शन इन अप्पर एज लिमिट म्हणजे जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येत्या त्यांना इथे वयात सवलत देण्यात आलेली आहे. जसं की आपण बघू शकतो SC STला 5 वर्ष सवलत आहे, OBCला 3 वर्ष सवलत आहे, PWD कॅन्डिडेटला 10 वर्ष इथे सवलत देण्यात आलेली वयामध्ये. आता या पदासाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुमचा इथे प्रोबेशन कालावधी किती महिन्याचा असणार आहे आणि तुम्हाला इथे सुरुवातीचा पे स्केल म्हणजे पेमेंट किती मिळू शकते सुरुवातीला या पदासाठी जर तुमची निवड झाली. ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर जर तुमची निवड झाली तर इथे तुम्हाला पे स्केल काय मिळू शकतो. तर इथे आपण बघणार आहोत पे स्केल, अलाउन्सेस अँड परक्विसाइट्स. तर स्केल असिस्टंट मॅनेजर्स 1 लेवलचा स्केल तुम्हाला इथे मिळणार आहे, जो असू शकतो सुरुवातीला 48,480 ते 85,920 पर्यंत दरम्यानचा तुम्हाला इथे पेमेंट मिळू शकतो. त्याचबरोबर DA, HRA, CC एक्सेट्रा विल बी ॲज पर द रूल्स हे पण तुम्हाला तुमच्या पेमेंटमध्ये ॲड होऊ शकतो. प्रोबेशन पिरियड किती असणार आहे तर 2 वर्षाचा इथे प्रोबेशन पिरियड दिलेला आहे. 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे. त्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर स्केलसाठी इथे रिक्रूट केले जाऊ शकणार आहे. आणि बॉन्ड अमाऊंट्स, हे बॉन्ड अमाऊंट्स काय आहे तर कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर अपॉइंटमेंट विल बी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट द फिनान्शियल सर्व्हिस इंडेमनिटी बॉन्ड 2 लाख फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर्स. म्हणजे तुम्हाला इथे तुम्ही इथे 3 वर्ष कंपनीसाठी म्हणजे बँकेमध्ये काम केलं पाहिजे, त्यासाठी इथे तुमच्याकडनं 2 लाख रुपयाचा बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे. आता हे बॉन्ड का लिहून घेतलं जाणार आहे की तुम्ही कमीत कमी बँकेमध्ये 3 वर्ष तुमची सिलेक्शन झाल्यानंतर 3 वर्ष सर्व्हिस देणं तुम्हाला बंधनकारक आहे. त्यासाठी हे बॉन्ड्स बँक तुमच्याकडनं घेणार आहे. आता ऑनलाईनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. याची फीज आहे जनरल कॅटेगरीसाठी 850 रुपये, SC ST कॅन्डिडेटसाठी 175 म्हणजे 175 रुपये अर्ज फीज असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे आहे. धन्यवाद मित्रांनो.